महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभेची रणधुमाळी जोरात चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून 216 अज अकोले विधानसभा मतदारसंघाची निवडणूकही शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय रंगतदारपणे होत आहे। या निवडणुकीमध्ये एकूण 9 उमेदवार उभे आहेत आणि त्यापैकी महायुतीचे एक, महाविकास आघाडीचे एक आणि इतर 7 अपक्ष उमेदवार आहे। त्यापैकी या विधानसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवर स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने आपण यावर्षी महामुलाखत मालिका या ठिकाणी आपण सुरू करीत आहोत। त्या निमित्ताने आज आपल्याकडे अकोले तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती, ठाकर समाजाचे नेते, एक तरुण चेहरा सन्माननीय मारुतीराव मेंगाळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। मी स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। मेंगाळ साहेब, निवडणूक अतिशय रंगतदार टप्प्यात आलेली आहे, तर आपला प्रचारही जोरात चालू आहे अशी माहिती जनतेमध्ये आहे। सध्या आपला प्रचार हा पायी चालू आहे, ही एक आणखीन वैशिष्ट्यपूर्ण बाब या निमित्ताने अधोरेखित करतो मी। तर या पायी दौऱ्यामध्ये किंवा पायी प्रचारामध्ये आपल्याला कसा रिस्पॉन्स आहे? खरं तर आम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये जायचं ठरवलं, कारण आम्हाला जे नाकारलं का बा आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्हाला कुठंतरी आम्हाला डावललं। आम्ही जर आर्थिकदृष्ट्या सक्षम जर असतो तर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आज लोकांमध्ये दिसलो असतो। आणि म्हणून आमच्या दृष्टीनं म्हणजे पैसा पाहिजेच मग सगळ्या गोष्टी होतात असं काही नाही। आणि म्हणून शेवटी लोक खूप महत्त्वाची आहेत आणि म्हणून आम्ही थोडंसं हा जो काही वेगळा पर्याय जो शोधला की बाबा पैसाच पाहिजे मगच निवडणुका लढवता येतात, पैसाच पाहिजे मगच काहीतरी उंची गाठता येते। आणि म्हणून पैसा नसताना देखील सुद्धा लोक एक वेगळ्या विश्वासानं पण आपल्यावर राहू शकतात। लोक पैसा नसताना सुद्धा, राजकीय वरदहस्त नसताना, कुठल्याही प्रकारची काही साधन सामग्री नसताना देखील सुद्धा जर तुम्ही जनते जर कायम जर असले तर जनता तुम्हाला डोक्यावर घेते, हे दाखवण्याचा आमचा हा सगळा प्रवास आहे। आणि म्हणून आम्ही गाड्या घोड्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही सर्वसामान्य आहोत, सर्वसामान्य कुटुंबातूनच आम्ही पुढे आलोय। आणि म्हणून या सर्वसामान्य लोकांना घेऊन आम्ही तो सगळा पायी प्रचार दौरा करतोय, लोकांपर्यंत जातोय। आणि निवडणुकीला आपण उभा आहे, लोकांची आपल्याला गरज आहे, म्हणजे आपल्याला ही गोष्ट कळाली पाहिजे। आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला आपण त्रास देऊन, त्यांचे कामधंदे सोडून, त्यांना बाकीच्या गोष्टींचा त्रास देऊन त्यांना इकडं बोलवणं, सभा मेळावे घेणे, आपल्याला जनतेची गरज आहे, आपल्याला सर्वसामान्य लोकांची गरज आहे। आणि म्हणून आपण इतर वेळेस 5-10 वर्ष लोकांपर्यंत जातो आणि निवडणुकीला जेव्हा उभं राहतो आपण लोकांना सांगायचं बाबा तुम्ही या आता आमच्या सभेला, तुम्ही आमच्या मेळाव्याला। आणि म्हणून आम्ही ते ठरवलं की बाबा आपल्याला गरज आहे, आपण जनतेत गेलं पाहिजे, त्यांच्या घरी गेलो पाहिजे। आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे जायचा निर्णय घेतला। ना सभा, ना मीटिंग, ना मेळावे, आम्ही घर टू घर, गाव टू गाव जाऊन हा सगळा प्रचार करतोय। 15 ते 20 वर्ष मी या सर्वसामान्य लोकांमध्ये, या तालुक्यातल्या मायबाप जनतेच्या सुखदुःखात मी राहिलोय। आणि म्हणून जेव्हा मी त्यांच्या घरी जातोय त्यांनी एक आपलं कोणीतरी आलंय आपल्या घरी म्हणून आनंदानं स्वागत करताय, औक्षण करताय, प्रेमानं 2 घास खाऊ घालताय। सध्या दिवाळीचा पिरियड आहे, कोणी करांची देतंय, कोणी लाडू, कोणी चिवडा, असं करत करत सगळे लोक आज आम्हाला सांभाळत आहे। हे अपक्ष उमेदवारी करताना कोणती रणनीती आपण आखलेली, कोणता आत्मविश्वास आपल्यामध्ये आहे, किंवा आपल्याला कोणी गॉडफादर मिळालेला आहे का की जो जनतेमध्ये दिसत नाही? आता म्हणजे तुम्हाला ही गोष्ट मी ह्या निमित्तानं सांगतो का गेली 15-20 वर्षे मी या तालुक्यातल्या मायबाप जनतेच्या सुखदुःखात आहे, त्यांच्या प्रश्नांबरोबर आहे, त्यांच्या जडणघडणीबरोबर आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या पदाच्या उंचीप्रमाणे जे जे काही करता येईल ते आपण ते करण्याचा प्रयत्न केले। आणि म्हणून ही सगळी जनता सोबत असताना उद्या जर समजा मी जर आर्थिकदृष्ट्या जर सक्षमच होणार नाही हे मला माहिती आहे, आणि मग मला आज तिकीट नाही भेटत, उद्या पण मला 5 वर्षांनी ते भेटणार नाही। उद्या ज्या काही घडामोडी आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो,
आज माझ्याकडं 5-10 कोटी रुपये जर असते तर मी एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळवली असती. मी 5 वर्षाने मी कोट्याधीश होणार नाही, 10 वर्षांनी सुद्धा होणार नाही, हे मला माहिती आहे. म्हणून काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या ना. आपण लोज रोकांमध्ये राहायचं आणि उमेदवारीच्या बाबतीत निर्णय घ्यायच्या वेळेला तर तू गरीब आहे, तुझ्याकडे तर काही पैसे नाही, निवडणुकीला पैसे लागतात, हे जर कायम जर आपल्याकडे होणार असेल तर आपली जनता जनार्दन ही आपल्यासाठी सर्वस्व आहे. आणि म्हणून शेवटी हे खरं आहे का राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणतरी गॉडफादर लागतो. माझे सध्या 2 गॉडफादर, एक या तालुक्यातली मायबाप जनता हीच माझा गॉडफादर आहे, आणि दुसरी गोष्ट की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आपले गॉडफादर आहे. मी आमदार होते, मी पहिलं दर्शन घ्यायला मी पवार साहेबांचं जाईल. मग तुम्ही आता 2दा उल्लेख केला की आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्या कारणाने मला उमेदवारी नाकारली. तर जर तुमचे गॉडफादर शरद पवार साहेब आहे तर मग आपल्याला का नाकारण्यात आलं? माझ्या दृष्टीनं माझे गॉडफादर पवार साहेब आहेत, त्यांच्या दृष्टीनं त्या मुवमेंटमध्ये मी सक्षम नव्हतो. मी 20 तारखेला जेव्हा मतदान होईल आणि जेव्हा 23 तारखेला आमदार म्हणून या तालुक्यात जनता मला निवडून देईल तेव्हा मी त्यांच्या दृष्टीने मी सक्षम राहील, ते मला तेव्हा स्वीकारतील. शरद पवार साहेब जर आपले गॉडफादर आहे हे कधीपासून आहेत? नाही नाही, त्याचं आपण आता माझेच नाही तर महाराष्ट्रातली लाखो जनता त्यांना गॉडफादर मानते. त्यांचं काम चांगलं या महाराष्ट्रामध्ये, त्यांची विचारधारा बाकीच्या गोष्टी सगळे, आणि म्हणून कधी म्हणण्यापेक्षा शेवटी आहेच आहे. जरी आपण वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जर असलो का बा ते आपले गॉडफादर असू शकत नाही असं काही म्हणता येणार नाही. त्यांना आपण मानतो म्हणून आम्ही प्रयत्न केला ना, बाबा आम्हाला द्या, आम्ही उमेदवारी करतो. जर ते गॉडफादर नसते तर मी दुसरीकडे गेलो असतो. आज जसे महाराष्ट्र त्यांना मानतो तसं आपण पण मानतो, आणि म्हणून त्यांच्या प्रक्रियेतली जी काही लोक आहे, मग उदाहरणार्थ खासदार निलेश लंके साहेब असतील, आमदार पांडुरंगजी बरोबर साहेब असतील, किंवा अजून काही 1-2 नेते, हे आपले आमची मित्रत्वाची संमती, आणि त्यांच्या बरोबरीने आम्ही तो ट्रॅक पकडण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने आम्हाला ते यश आलं नाही, परंतु 23 तारखेनंतर मी पवार साहेबांना भेटल. अच्छा, मग जर आपले शरद पवार साहेब जर गॉडफादर होते तर मग आपण लोकसभेच्या वेळेस महायुती सरकारला का? तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. म्हणजे हे जाहीर बोललं तरी काय त्याच्यात काही वावगं ठरणार नाही. आमची प्रामाणिकपणाने इच्छा होती का भाऊसाहेब वागचौरेला मदत करायची, त्यांचा प्रचार करायचा. परंतु राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना काही लोक आपल्यावर असतात, काही लोक आपल्या विरोधात असतात, काही लोक आपल्याला जोडली जातात, काही लोक आपल्यापासून लांब जातात. त्याच्यामध्ये म्हणजे काही टीका टिप्पणी म्हणून मी बोलत नाही. शेवटी संबंध आहेत. डॉक्टर अजित नवले आणि मच्छिंद्र शेठ धुमाळ यांचं आमचं थोडंसं राजकीयदृष्ट्या थोडं जमत नसल्यामुळे ते त्यांच्याबरोबर होते, आणि ते तिकडं असल्यामुळं मला तिथं माझी एंट्री झाली किंवा मला त्यांनी सोबत घेतलं नाही. आणि मग दुर्दैवाने इच्छा नसताना सुद्धा आम्ही लोकसभेला लोखंडे साहेबांचा प्रचार केलं, काम केलं, परंतु ते काम आम्ही प्रामाणिक केलं. म्हणजे दुर्दैवाने यश आलं नाही, तालुक्यातल्या जनतेने त्यांना साथ दिली नाही, परंतु मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो का आम्ही तेव्हा लोखंडे साहेबांचं प्रामाणिकपणे काम केलं, मदत केली, जे जे काही करणं शक्य होईल आम्ही ते सगळे केलं. यश आलं नाही, परंतु जेव्हा कधी लोखंडे साहेबांना आमच्या मदतीची गरज भासेल तेव्हा मी 100% बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांच्या मदतीसाठी मी 2 पावलं पुढे राहील. आपण ह्या निवडणुकीमध्ये सफरचंद हे निशाणी घेतलेली आहे, तर त्याचा मागचा उद्देश काय आणि हे जनतेपर्यंत पोहोचलं का? सफरचंद माझ्या जन्माच्या अगोदर लोकांना सफरचंद चिन्ह माहिती आहे, आणि सफरचंद ही आपण तेव्हाच वापरतो जेव्हा एखादी गोष्ट फार जरा प्रॉब्लेमॅटिक असते, एखादं पेशंट आहे, मग त्याला आपण जेव्हा घेऊन जातो, ज्याला खरी गरज आहे तेव्हाच आपण त्याला या सगळ्या गोष्टी करतो. आणि म्हणून मला वाटतं आपल्या तालुक्याला सध्या सफरचंदाची गरज आहे. तालुक्यातलं सगळं वातावरण बघितलं तर जरा व्हेंटिलेटरवरच आपला बाकी सगळ्या दृष्ट्या तालुका आहे, आणि म्हणून सफरचंद हे सर्वांना पटल, सफरचंद ही सगळ्यांची पसंत होऊ शकते, सफरचंद हे सगळ्यांच्या माहितीचं असलेलं फळ आहे, आणि अनेक अर्थ सफरचंदाच्या बाबतीत निघतात, आणि म्हणून सगळ्यांना समजल, सगळ्यांना आपलंसं वाटल, म्हणून आम्ही तो सफरचंद चिन्ह आम्ही ते स्वीकारलं. त्याचा आम्हाला अनुभव खूप चांगले आले. काही लोकांना शिट्टी गेली, काही लोकांना रिक्षा गेली, काही लोकांना अपक्ष उमेदवार जे आहेत. मला सफरचंद मिळाल्यामुळं मी जेव्हा प्रचारात जातो लोक मला सफरचंद देतात खायला, किंवा त्याचा मला फायदा होतोय.
अच्छा. आणि ते सफरचंद खाऊ खाऊ मी पायी पायी फिरलो किंवा एनर्जी तरी मला भेटते लोकांपर्यंत जायला. हा, म्हणजे आपल्या पायी प्रचाराच्या एनर्जी जी सफरचंदामुळे आपल्याला मिळालेली आहे असं आपण म्हणू. आपण अपक्ष आहे, आपल्यासमोर अनेक दिग्गज नेते उभे आहेत, त्यांची स्पर्धा आपल्याला करायची आहे. तर मग आपल्याला नेमकं तुमची स्पर्धा कोणाशी आहे? नाही, अपक्ष असला आणि तो फार कमकुवत असतो आणि ज्या एखादा पक्ष असला तो फार पुढे जातो असं काही नाही. शेवटी पक्षाचा जो उमेदवार आहे त्याला सुद्धा मतदान करणारी ही मायबाप जनता असते आणि अपक्ष सुद्धा जो असतो त्याला सुद्धा मतदान करणारी हीच जनता असते. आमची स्पर्धा कोणाची नसून आमची स्पर्धा ह्या तालुक्यातल्या प्रश्न सोडवण्यासाठीची आमची स्पर्धा आहे. आमची स्पर्धा उमेदवारांच्या बद्दल नाही, तर आमची स्पर्धा ह्या तालुक्यातल्या मायबाप जनतेला कसे चांगले दिवस घेऊन येतील यासाठी आम्ही स्पर्धा करतोय. समोरचे जे उमेदवार आहे ते माझ्या दृष्टीनं विरोधक किंवा उमेदवार नसून ते आमचे मतदार आहे आणि आम्हाला त्यांच्यासाठी सुद्धा भविष्यात काम करायचं, हीच खरी आमची स्पर्धा आहे. मी शुभेच्छा तुम्हाला यासाठी देईल की तुम्ही निवडून आले असे आपण समजूया. जर तुम्ही निवडून आले तर तुम्ही कोणाबरोबर जाल? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. असं जर आहे तर आता परवा दिवशी घारगावला सभा झाली मोठी, त्या ठिकाणी आमदार साहेब म्हटले की इतरांना मोठं करण्यापेक्षा मारुती मंगळांना मोठं करा, गरीब मुलगा आहे. त्यांचं तुमच्याशी मत चांगलं आहे, मग तुम्ही माहिती बरोबर का नाही जाणार? नाही, मी गरीब आहे हे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे आणि लोक मोठाल्याला कोणी मदत करतं आणि म्हणून त्याने जे काही म्हणलं ते काही चुकीचं नाही. मदत करायचीच असेल, मतं द्यायचीच असतील तर बुवा श्रीमंतांच्या घरातल्या माणसाला नको, तर गरीबाचं लेकरू आहे त्याला सहकार्य करा. आज अख्खा तालुका म्हणतोय आतापर्यंत मोठाल्यांना मदत केली, त्याने काही आमचं कल्याण केलं नाही. आता गरीबाच्या लेकराला देऊन बघू, त्याच्याशी जर झालं आमच्याबद्दल काही जीवनामध्ये बदल तर घडू. आणि म्हणून तुम्ही सुप्त बघा, आता पुढारी एका बाजूला आणि सर्वसामान्य जनता एका बाजूला आज दिसताना आपण सर्वजण पाहतोय. आणि आम्हाला विश्वास आहे का जेव्हा सर्वसामान्य लोक एकत्र येतात तेव्हा 100% काही ना काही क्रांती घडते. ज्या अर्थी आपण अपक्ष उमेदवारी करता त्या अर्थी आपली ताकद कोणती आहे? आपण कोणत्या आत्मविश्वासावर ही निवडणूक लढवताय? नाही, आपण 15-20 वर्ष मी फुल टाइम राजकारण करणारा मी माणूस आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत मी लोकांच्या सुखदुःखात राहतो, त्यांच्या प्रश्नांबरोबर राहिलेलो आहे, त्यांच्या अडीअडचणीबरोबर मी राहत आलेलो आहे आणि म्हणून मी 15-20 वर्ष त्यांच्यात घातलेत. माझी ही सर्वसामान्य जनता हीच आपली ताकद आहे. अच्छा, एका बाजूला आपण ठाकर समाजाचं नेतृत्व करता, हे सर्व श्रुत आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. तर ह्यावेळेस डॉक्टर अजित नवले एका बाजूला आहेत, तुम्ही एका बाजूला आहेत, दीपक पथवे काही ते असतील, तुळशीराम कातोरे हे एका बाजूला आहेत. मग ठाकर समाजाची मतविभागणी ह्या विधानसभेला होऊ शकते का? ते तसं मतविभाजनाचा प्रश्न आता तो निर्माण होणार नाही. निवडणूक खूप पुढे गेलेली आणि ही सगळी निवडणूक ह्या तालुक्यातल्या विशेष करून ठाकर समाजाने हातात घेतलेली आहे. कधी ना होईल इतक्या वर्षानंतर आपला माणूस कोणतरी उभा राहिला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी का बाबा आपण ही निवडणूक हातात घेऊन पुढे गेलं पाहिजे. थोडाफार 500 मतांचा फटका बसेल, परंतु 95% ही सगळी मायबाप जनता गोरगरीब लोक आपल्यावर राहतील. आज आमच्या प्रचार यंत्रणेमध्ये जर तुम्ही बारकाईने जर बघितलं तर इतर लोक तर आहेच आहे, परंतु प्रामुख्यानं सर्वाधिक उपस्थिती स्वतःच्या मोटरसायकल घेऊन, स्वतःच्या बॅगा, स्वतःचे कपडे, बाकीचे डबे बिबे घेऊन हे सगळी लोक ह्या आपल्या ठाकर समाजातले. आणि मला विशेष या गोष्टीचं समाधान आहे का जो आदिवासी ठाकर समाज राजकीयदृष्ट्या मुख्य प्रवाहामध्ये नव्हता, जो आदिवासी ठाकर समाज आमचा निवडणूक जर आला तर मतदान न करता त्याच्या कामाधंद्यात राहायचा, तो मुख्य प्रक्रियेमध्ये नव्हता, आज तोच ठाकर समाज एक मोठ्या दिलदार मनानं पुढे आला आणि ही सगळी निवडणुकीची सूत्र त्यांनी हातात घेतलेली. आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला मतांच्या विभाजनाचा काही तोटा होणार नाही. सगळी लोक ही आपल्याबरोबर आहे, त्याच्यामुळं आम्ही त्याबद्दल काही चिंता करत नाही. ठाकर समाज सोडून अजून तुमच्याबरोबर कोण कोण आहे? सगळ्या जाती धर्मातली लोक आपल्याबरोबर आहे, पण जे राजकीय पक्षांचे पुढारी आहेत, जे राजकीय पक्षाला अटॅच आहे, जे राजकीय पक्षाला मानतात, अशीच लोक
ही आमच्या बरोबर मुख्य प्रक्रियेमध्ये दिसत नाही, परंतु जो सर्वसामान्य वर्ग आहे, जो शेतकरी, जी सर्वसामान्य गोरगरीब लोक आहे, ती सगळी लोक आज आपल्याला ह्या प्रक्रियेमध्ये जोडली गेलेली आहे. राजकीय पक्षाला जो माणूस मानतो त्यांच्या काही मर्यादा आहे त्या आपल्या समोर ओपन येणार नाही, परंतु मतदानाच्या प्रक्रियेमध्ये ही एकाच बेसवर आपल्यावर ही सगळे लोक राहणार आहेत का बाबा यांच्यापेक्षा हे पोरग गरीब आहे, गरीब कुटुंबातलं आहे, यांच्यासारखा किमान धावणार तर नाही, यांच्यासारखा किमान दादागिरी करणार नाही, आणि हा आपल्यात राहील, आपल्या कानाखालचा राहील. अधिकाराने त्याला आपण एखादी गोष्ट सांगू शकतो, म्हणजे आपला सेवक राहील, आपण सांगू तसा वागल, परंतु आपला बाप बांधण्याचा हा प्रयत्न करणार नाही. हा मेसेज या तालुक्याला सगळ्या लोकांमध्ये आहे. त्याच्यामुळं सगळी लोक राजकीय पक्षांची असो किंवा फक्त मर्यादा आहे म्हणून पुढे येत नाही कोणी, परंतु मतदानाच्या प्रक्रियेमध्ये ही सगळी लोक आपल्याला मदत करतील. राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन आघाड्या म्हणू किंवा युती काय असेल ते असेल, याच्यामुळं त्यांच्याबरोबर जे घटक पक्ष आहेत, काहींना उमेदवारी मिळाली, काहींना मिळाली नाही, त्यांनी बंडखोरी केली किंवा अपक्ष उमेदवार राहिले, त्यातलाच एक भाग तुम्ही पण असू शकतील. तर बंडखोरीचा किंवा अपक्ष उमेदवार जर निवडून आले तर त्याचा परिणाम म्हणजे त्यांना महत्त्व येईल का राज्यामध्ये? 100%. आता विषय असा आहे का सध्या हे महाविकास आघाडी आणि महायुती झाल्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जे जे विधानसभेची लोक तयारी करत होते त्यापैकी 1 किंवा 2 जणांनाच उमेदवारी मिळाली. अनेक असे मातंबर नेते होते का त्यांना उमेदवारी मिळाली नाही, ते त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढत आहे, आणि शेवटी ते जर अपक्ष निवडून जर आले तर शेवटी त्यांना उद्या महत्त्व प्राप्त होणारच आहे. उद्या ते जसं सांगतील तसं बाकीच्या लोकांना ऐकावं लागेल. आणि म्हणून मी तर जाहीरपणानं सांगितलंय की ह्या आपल्या सध्याची जी सगळी परिस्थिती जर बघितली तर आपल्याकडे 9 उमेदवार आहे. मुख्य लढती आमच्या 5 जणांमध्येची का ज्यांच्याकडे मतांचा बेस आहे, गठ्ठा आहे, आमच्या 5 जणांपैकी संधी आहे निवडून यायला. आणि म्हणून जर मी उद्या अपक्ष जर निवडून जर आलो तर मी एकटा आमदार होणार नाही, मी तर बहुजन समाजाचा आमदार करणार आहे. कारण मी अपक्ष आल्यानंतर मी सरकारमध्ये सहभागी होणार आहे, त्या बदल्यात मला काही ना काही भेटणारच आहे ना. मी थोडा एकटा तसाच हात हलक्यात जाणार आहे. मी ते सगळं नाकारेल आणि मी सांगेल की जसं आज आमच्यासारख्या लोकांना ही संधी नव्हती तसं या तालुक्यातल्या बहुजन समाजात सुद्धा स्वप्न आहे की बाबा आम्हाला काहीतरी राजकीय दृष्ट्या एखादं मोठं पद मिळालं पाहिजे. आणि म्हणून मी त्या बदल्यामध्ये या तालुक्याच्या बहुजन समाजाला मी ते देईल. पण तसं जर उद्या इथं आघाडीचा उमेदवार झाला, निवडून आला, किंवा महायुतीचा उमेदवार जर निवडून आला तर बहुजन समाजाला काय भेटणार आहे? ते पक्ष स्वतःचा स्टँडिंग आमदार असताना विधान परिषद देऊ शकत नाही. आणि म्हणून मला ती संधी आहे, मी ते करू शकतो. आणि म्हणून मला ह्या बहुजन समाजातल्या या खालच्या भागातल्या लोकांना ही विनंती आहे माझी की बाबा तुम्ही मला संधी द्या का मतांच्या विभाजनामध्ये निवडून यायला जी मतं लागतात ती आमच्याकडे आहे. आम्हाला थोडीफार खालच्या भागातल्या जर लोकांनी जर सहकार्य केलं, साथ जर दिली तर मला आमदार व्हायला मला अडचण नाही. निवडणूक आता सर्वसामान्य लोकांना हातात घेतलेली आहे. आणि उद्या जर तसं जर झालं तर मी 100% सांगतो मी तर बहुजन समाजाचा आमदार मी त्या बदल्यामध्ये करतो. मग बहुजन समाजाच्या आमदाराला करण्याची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस तुम्ही कोणाच्या नावाची शिफारस करा? त्यावेळेस जो कॅपेबल आहे, जो आमच्या सुखदुःखात राहिला, जो मला जीव लावतो, ज्याचं बहुजन समाजात चांगलं आहे त्याला मी सांगेल. तरी काहीतरी गणित आखलं असं ना की हा चेहरा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ ना आम्ही. बर, शेवटचा एक प्रश्न विचारतो, आपल्याला लोकांनी का निवडून द्यावं किंवा तुम्ही मतदारसंघासाठी काय करू शकता किंवा काय आता मी 15 ते 20 वर्ष मी मागापासून तेच सांगत आलो, मी फुल टाइम या लोकांमध्ये राहिलेलो आहे. एखाद्याला जसं जनमानसांची नाडी कळती ना तसं मला ह्या तालुक्यातल्या प्रश्नांची नाडी समजलेली, कळालेली माहिती आहे. आणि म्हणून ह्या तालुक्याच्या सार्वजनिक विकासासाठी जे जे होणं अपेक्षित आहे ते दुर्दैवानं आपण मागं राहत गेलेलो आहे. आपला तालुका इतर शहरांना जोपर्यंत आपण जोडत नाही तोपर्यंत आपल्या तालुक्याची प्रगती होणार नाही. आपल्या तालुक्यामध्ये ह्या ज्या काही भौतिक सुविधा अपेक्षित आहे त्या जोपर्यंत आपण करत नाही, मग समजा रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण, खूप गोष्टी करण्यासारख्या आपल्या तालुक्यामध्ये. आपला तालुका आपण किती दिवस आदिवासी किंवा ग्रामीणच ठेवणार आहे? आपण असं कधी म्हणू शकत नाही का आता संगमनेरच्या तुलनेत आपण आपला तालुका पुढे आणलाय. आपण
आपल्या तालुक्यातले जे मूलभूत प्रश्न आहेत ते कधी सुटणार आहे. आज आपण मोठमोठ्या गप्पा करतो, आम्ही तालुक्यात हे आणू, आम्ही त्या तालुक्यात हे करू, परंतु आपला तालुका ग्रामीण तालुका आहे, आदिवासी तालुका आहे. आपल्याकडे गावखेड्यांची पद्धत आहे. पूर्वी जे गावांमध्ये राहत होती ती आता शेतीमळ्यांमध्ये काय वास्तव्यात गेली, लोकांनी घरं बांधले, तिथं लोक राहतात. आज ज्या शेतकऱ्याने ज्या वावरामध्ये घर बांधलं त्याच्या घरापर्यंत जायला रस्ता नाही, त्याच्या घरापर्यंत लाईट नाही, त्याच्याकडे पाणी नाही, त्याच्याकडे भौतिक सुविधा नाही. आज या खालच्या भागातल्या शेतकऱ्याच्या बाबतीत जर आपण बोलायला जर गेलो तर मुख्य पीक म्हणून आपण कांदा पीक घेतो. कांदा चाळ बांधायला आज लाखो रुपये लागतात. गाईचा व्यवसाय, दूध व्यवसाय म्हणून लोक हे करायला लागले. आज दूध धंद्याकडे लोक खूप मोठ्यापणे वळालीत, पण आज गाईच्या गोठ्याला आज पैसे लागतात. असे खूप प्रश्न आहेत. तुम्ही जर विभागवार जर गेले तर आपल्याला वेगवेगळे प्रश्न निर्माण होतील. आपण जर गणोरी, हिवरगाव, डोंगरगाव पट्ट्यात गेलो तिथले प्रश्न वेगळे, देवठाण, सावरगाव, समशीपूरमध्ये गेलो तिथले प्रश्न वेगळे, वरच्या आदिवासी दुर्गम भागामध्ये गेलो तर तिकडले प्रश्न वेगळे. आज आपल्या तालुक्यामध्ये इतके धरणं बांधली, पण ज्या भागात धरणं बांधली तीच कोरडवाहू आहे सगळी आजूबाजूची गावं. सगळा फायदा हा खालच्या भागाला झाला. मग वरच्या लोकांना आपल्याला समृद्ध कसं करतील, खालच्या लोकांना चांगले दिवस कसे आणतील, असे म्हणजे 2-3 मिनिटांमध्ये किंवा अर्ध्या तास सांगण्यासारखे मुद्दे असे खूप आहे की ह्या तालुक्यामध्ये ते होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्यामुळं माझं तर मी स्पष्ट बोलतो, मी बोलत आलेलो आहे का बा मला संधी द्या, मी तुम्हाला सगळ्यांना एक चांगले दिवस मी या निमित्तानं आणून देईल. मी त्या पद्धतीनं तसे प्रयत्न करतोय. आपण आता प्रचार करताय, ह्या सगळ्या प्रचाराचा सारांश आपण काढला तर आज तुमची स्थिती काय आहे? आम्ही गावात सभा ना मेळावे अशा गोष्टी करत नाही. मी एक विधानसभेचा उमेदवार आहे, ग्रामपंचायतचा नाही, तरी सुद्धा मी प्रत्येकाच्या घरात जातोय, प्रत्येकाच्या दारात जातोय, प्रत्येकाच्या गावात जातोय. आणि म्हणून आम्ही ज्या लोकांकडे गेलोय, आम्ही ज्यांच्या घरी गेलोय, आम्ही ज्यांच्या शेतात गेलोय, त्या लोकांनी प्रेमाने आम्हाला जवळ केले की बाबा तू एकमेव असा आहे का तू आमच्याकडे आलाय. नाही तर काय लोक आम्हाला म्हणतात गाडी पाठीतून बसून ये ना आमचेच भाषण ऐक. मुख्य नेत्याची भाषणं संपली की लोक निघून जातात. लोक तुम्ही आणा, पण ती सन्मानानं जितके आणतात ना त्या सन्मानानं परत तो माणूस घरी जाग गेला पाहिजे, ही काळजी लोकांनी घेतली पाहिजे. पण आपण दुर्दैवाने बघा, म्हणजे आम्ही उमेदवारी केली लोकांच्या प्रश्नांसाठी, लोकांना चांगले दिवस आणण्यासाठी. बाकी लोकांनी उमेदवारी कासाठी केल्या तर ते भाषणं आमचे कसे होतात, मी कसं याच्यावर तुटून पडलोय, तो कसं माझ्यावर तुटून पडलाय. लोक तुम्ही बघा ना, ऑब्झर्वेशन करा का यांच्या मी तालुक्यासाठी काय करणार आहे. एकही प्रतिस्पर्धी किंवा बाकीचे उमेदवार बोलत नाही. कालच्या भाषणात माझ्यावर काय बोलला मग त्याचे मुद्दे खोडण्यासाठी दुसरा नेता पुढे भाषण करतो. पण तुम्ही उमेदवारी कशासाठी करताय का लोकांना तुमचा काय फायदा होणार आहे तुम्हाला निवडून दिल्यानंतर हे मांडा. आणि म्हणून आम्ही जेव्हा लोकांना, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी ह्या 15 ते 20 वर्षामध्ये ज्या लोकांच्या सुखदुःखात गेलोय, ज्यांच्या दहाव्याला गेलोय, ज्यांच्या मौतीला गेलोय, ज्यांच्या लग्नाला, ज्यांच्या वाढदिवसाला, पितरांना, साखरपुड्याला, हळदीला, सुखदुःखामध्ये किंवा ज्यांच्या घरी गेलोय, ज्यांच्या घरी 2 घास खाले किंवा त्यांनी जरी मला जर मदत केली ना तरी मला मोठ्या प्रमाणामध्ये मला मदत होईल. आणि ह्या पायी प्रचार दौऱ्यामध्ये ज्यांनी किमान मला ववाळले आणि प्रेमाने मला माता भगिनींनी दीपावळीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला वाटी करगोटा नारळ दिलाय, त्यांनी जरी मतं दिली ना तरी मी निवडून येईल. इतका सन्मान या मतदारसंघातल्या मला बायबाप जनतेने आपल्याला केलेला आहे. तालुक्यामध्ये 2,66,000 मतदार आहेत याला विधानसभेला. तर मताची विभागणी केल्यानंतर जिंकून येण्यासाठी, विजय होण्यासाठी जी मतं आवश्यक आहे ती मतं आपल्याकडे आहेत का? ह्या 9 उमेदवार आहे, त्यापैकी मुख्य आम्ही 5 उमेदवार आहेत का ज्यांच्याकडं बऱ्यापैकी बेस आहे. आणि म्हणून ह्या 5 जणांमध्ये ज्याला किमान 45 ते 50 हजार मतं पडतील तो ह्या तालुक्याचा आमदार राहील. आजच्या मितीला आम्ही 55 ते 60 हजार मतं घेऊ अशी आमची परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याकडं जी काय मॅजॉरिटी आहे ती आमच्यावर राहील. कोणी कितीही प्रयत्न करू द्या, आम्हाला त्याबद्दल काही शंका नाही, धोका नाही. आणि म्हणून ज्याला किमान 45 हजार पडतील तो मला वाटतं ह्या तालुक्याचा आमदार राहील. आणि म्हणून ज्याची त्याची मत विभाजनामध्ये जर सोबत राहील तर 100% त्याचा फायदा होईल. आज आपल्याकडे स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या महामुलाखतीच्या मालिकेमध्ये अपक्ष उमेदवार सन्माननीय मारुती मेंगाळ हे ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी अतिशय
त्यांची भूमिका ही स्पष्टपणे आणि परखडपणे ह्या ठिकाणी मांडली. त्यांनी आपल्या या चॅनलला जो वेळ दिला त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.